नमस्कार. मैदान चालू आहे सातेवाडी या ठिकाणी आणि त्या सातेवाडीच्या मैदानामध्ये आता टोटल तुम्हाला सांगतो 8 सेमी पळून झालेत आणि त्या 8चा निकाल आपल्या हाती लागलेले आहेत आणि 9वा सेमी हा पळतोय. बघूया 8 सेमीमध्ये कोणकोणते बैल फायनलसाठी पात्र झालेत. सेमी 1चा निकाल जो आहे तो तास क्रमांक 2 मधून धावलेली गाडी रुद्रा आणि वजीर ही गाडी दिगंजकरांची होती आणि दादासाहेब थोरात हे मालक होते त्या गाडीचे. नक्कीच ही गाडी सेमी पळून फायनलसाठी पात्र झाली बरं का आणि नक्कीच या गाडीला खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच सेमी क्रमांक 2चा निकाल आहे. सुंदर अशी गाडी पळाली लक्षा आणि शिवायची गाडी. शिवाय हा बैल मुळशीचा आहे आणि लक्षा हा बैल सिद्धेश्वर कुर्लीचा बैल आहे. लक्षा आणि शिवायची जोडी सुंदर अशी फायनलला गेलेली आहे बरं का. सुंदर गाडी पळाली, चांगलं डोळ्याचं पारणं पिटलं या जोडीनं. सेमी क्रमांक 3चा निकाल आहे. आता 3 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली बघा. दरवडीकरांचा स्पायडर पळाला आणि त्याच्यासोबत पळाला सदाशिवनगरचा साहिब्या हा बैल पळाला आणि हे साहिब्या हा बैल आहे सोमवडीकरांचा म्हणजे सदाशिवनगरचा. नक्कीच सगळ्या महाराष्ट्राला एक स्पायडर बैलानं एक वेड लावले. नक्कीच आता त्या बैलाला कसं रोकावं तीच काय कळलं. स्पायडर 2 आहेत बरं का. हा कालचा वेगळा आजचा वेगळा आहे स्पायडर. पण बघूया स्पायडर आणि साहेब्या ही दोन बैल सेमी क्रमांक 3 मधून फायनलसाठी पात्र झालेले आहेत. सेमी क्रमांक 4चा निकाल आहे. सुंदर अशी गाडी पळाली. बीडकरांचा लक्षा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला मादळ मोठीकरांचा शिकरा. सुंदर अशी गाडी फायनलसाठी पात्र झाली. बीडवरून बैल आहे, एवढं सोपं नाहीये. बैलगाडा क्षेत्रात नावासाठी बैल कुठून येत आहे. सगळ्या महाराष्ट्रातून खूप लांबून बैल येतात कारण की आपल्या बैलगाडा क्षेत्रात तिन्ही फेऱ्यामध्ये चांगली मैदानं भरतात आणि इकडे बैलांना एक इज्जत आहे नाही, मोठी रक्कम बैलांना मिळते. तिकडे शंकरपटात एवढी म्हणावीशी रक्कम मिळत नाहीये आणि बाकीत सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की सगळी बैल जे आहेत ते 3 फेऱ्याच्या मैदानातच घडतात आणि संबंध महाराष्ट्राला माहीत आहे बकासूर काय चीज आहे. तसेच सेमी क्रमांक 5चा निकाल आहे. 5 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. बादशाह पळाला आणि त्याच्यासोबत पळाला गोल्या उर्फ इस्कुट. एक नवीनच नाव आहे इस्कुट, कसलं वेगळंच आहे नाव. असू द्या. ही बैल आहेत नाशिककरांचा घरचा साज. नाशिकवरनं बैल आलीत पळायला, काही चेष्टा नाहीये. पेडगावच्या फाटीवरती ज्या बैलाला गुलाल मिळतो ना ती बैल कायम गुलालामध्ये असतात बरं का. कारण की तिथलं एक खासियत आहे, कारण की लय टप म्हणजे एक त्या म्हणतात की बैलांचा संघर्ष असतो त्या फाटीला. अशी ही ती पेडगावची फाटी आहे आणि नक्कीच तिथं निकाल घेणं एवढं सोपं नाहीये. बघूया काय होते काय नाही. सेमी क्रमांक 6चा निकाल आहे. डोळ्याचं पारणं फेडणारी लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल जो आहे तो कॅमेऱ्यामध्ये चेक करतायत कारण की त्या गटामध्ये त्या सेमीमध्ये सगळ्यांचा लाडका बैल होता. महाराष्ट्राचा लाडका बैल होता. वेगाचा शेवट ज्याला म्हटलं जातं तो होता बैल. परंतु गाडी लागली 1 नंबर तासावरनं पब्लिकनं गाडी आणि सगळ्यांना माहीत आहे की सर्जा आतून पळतो त्याला बैल चांगला पळणार लागतो. सर्जा आत नसला की सोडा विषय निकाल त्याचाच असतो. परंतु गाडी फॉल झाली आणि गाडी तास करून जरा थोडीशी पुढे गेली, बाहेर गेली, ग्राउंडच्या बाहेर गेली. बेकार वाटलेला का सर्जा चांगला बैल पळतो परंतु त्या बैलानं साथ नाही. बैलानं असं वडलं. सर्जाचं स्पीड सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे किती पळतो, त्याला किती स्पीड आहे. परंतु असं त्या खेळात हार जीत होत राहते आणि विषय कसं होतं बैलाला सर्जाला एक चांगला पैरा होणं पण गरजेचं होतं आणि पैरा पण झालेला. परंतु काय होतं नशीब सर्जाचं साथ देत नाही. गाडी सारखीच पब्लिकनं लागते. काय करावं हेच काय समजेना झाले. सेमी क्रमांक 7चा निकाल आहे. 7 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. बुलेट आणि सर्जाची गाडी आणि ही गाडी रणसिंगवाडीची गाडी होती बरं का. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. बुलेट आत्ता महाराष्ट्रात एक चर्चेत नाव आहे बुलेट या बैलाचं. बघूया काय कमाल करतोय बुलेट आणि सर्जा फायनलमध्ये. सेमी क्रमांक 8चा निकाल आहे. वाघोलीकरांचं वादळ पळालं आणि त्याच्यासोबत पळालं बदलापूरकरांचा शंभू. हे वाघोलीचा वादळ तुम्हाला माहिती आहे. शंभू बैलाचे जे मालक आहेत, चिमण्या बैलाचे मालक आहेत, त्यांचा एक नवीन एक बैल आहे वादळ नावाचा. आदत वासुर आहे. एक धुमाकूळ घालते. कसली त्यांच्याकडे बैल टॉपचे आहेत अमित भाडळे यांच्याकडे. नक्कीच प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांचं ड्रायव्हिंग सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय चीज आहेत ते. नक्कीच आता 1चा सेमी माझ्याकडून 7 मी लिहिलेला आहे थंबनेलला, परंतु 8 सेमी पाळले त्याचा 8चा हाती निकाल लागलेले आहेत माझ्या आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी सगळ्या बैलांना की त्यांनी
मालकाचं नाव रोशन करावं, 1 नंबर करून. बघूया कोण करते 1 नंबर. धन्यवाद. हे होते सातेवाडी मैदानाचे 1 ते 8 सेमीचे निकाल. धन्यवाद.